नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीबीडी पॅनल क्रमांक 28 ब मधून भाजपच्या इच्छुक उमेदवार स्वाती गुरखे साटम यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यांनी सांगितले की 1995 पासून त्यांच्या वडिलांचा या भागात दांडगा जनसंपर्क आहे। स्थानिक म्हणून त्यांचा स्वतःचा सातत्याने वावर असून सीबीडीमध्ये आतापर्यंत केलेल्या नागरी विकास कामांच्या जोरावर पक्षाने त्यांना तिकीट द्यावे असे त्यांचे मत आहे। गेले अनेक वर्ष म्हणजे 2010 पासून मी आणि 95 पासून वडील हे या विभागामध्ये कार्यरत आहे। सीबीडीमध्ये म्हणजे अगदी जन्मल्यापासून 30 वर्ष आम्ही इथे राहतोय आणि प्रत्येक वेळी सुखदुःखामध्ये असेल का किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये समाजकारणामध्ये प्रत्येक कामामध्ये आज आमचा इथे जनसंपर्क आहे आणि आम्ही सतत कार्यरत आहोत। जेव्हा आम्ही पक्ष म्हणजे कुठल्याही पदावर नव्हतो तेव्हाही आम्ही काम करत होतो आणि जेव्हा जेव्हा आमच्याकडे पद आलं तेव्हाही आम्ही कार्यरत होतो। त्यामुळे मला असं वाटतं की मला बीजेपी पक्षाने ही उमेदवारी द्यावी आणि फक्त ती आमच्या या केलेल्या कामावर द्यावी। आणि लोकांची जनसंपर्क म्हणजे काय आहे की प्रत्येक वेळी ज्या वेळी त्यांना गरज आहे मग ती कुठल्याही गोष्टीची असू शकते। त्याच्यामध्ये छोट्या गोष्टी असतात, मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींपासून पर्सनल लेवलला रिलेशन्स मेंटेन करणं। कारण 30 वर्ष आम्ही इथे राहतोय। सीबीडी अगदी एक छोटंसं गाव आहे आणि सगळे अगदी काय म्हणता येईल की घरामध्ये जशी मंडळी असतात एकत्र तशी आता एवढे वर्ष 30-30 वर्ष मंडळी इथे राहत आहेत। त्यामुळे त्याच्यामध्ये वातावरण खूप चांगलं आहे। लोकांमध्ये पॉझिटिव्ह वातावरण मला दिसतं इकडे। आणि बीजेपीबद्दल तुम्ही जर का म्हणालात तर पॅनल नंबर आमचं जे 28 आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं तर सीबीडीचा हायवेच्या पलीकडचा भाग आहे आणि सिडको कॉलनी मोठ्या प्रमाणात, त्याच्यानंतर सेक्टर 2, पोलीस लाईन, सेक्टर 8 असा हा विभाग आहे। आणि गेले इथे पूर्वी 3 नगरसेवक होते, 3 वॉर्ड होते, ते आता मिळून एक पॅनल झालेलं आहे आणि खूप पूरक वातावरण इथे बीजेपीसाठी आहे। बीजेपीचे खूप कार्यकर्ते सगळे कार्यरत आहेत आणि मॅडमच्या आत्ताच्या इलेक्शनलाही सर्व मंडळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत होती। तर मला असं वाटते की बीजेपीसाठी हे वातावरण खूपच चांगलं आहे। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोक आम्हाला येऊन भेटत आहेत की कारण 6 वर्ष इलेक्शन झालेलं नाही आहे। विभागामध्ये बरेच असे प्रश्न आहेत जे सभागृहामध्ये मांडायची गरज आहे, आज कोणीतरी प्रतिनिधित्व करण्याची गरज आहे। तर लवकरात लवकर इलेक्शन होतील आणि लोकांना प्रतिनिधी मिळतील अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।